अनु, थांब, तुझा गालच खाते. आज मावशी खायची तसा. तुझा का तुझ्या बाबांचा? काही काय विचारतो, लहान आहे ना ती. म्हणून तर तिला विचारतो आहे. तू थोडीच सांगशील, खात असशील तरी. रजनी पाटील. का हो, काय म्हणता सुधीर भाऊजी? काहीही बोलतो तो. सर्व कहा वहिनीसारख्या मोठ्या मनाच्या नसतात. असा नवरा असून बहिणीबरोबर एकटा सोडायच्या? तू साधासुधा नवरा असून संशय घेते. सुधीर संशय घेण्यासारखा आहे तरी सुनंदा विश्वास ठेवते. सुध्याला बहिणीबरोबर एकटा ठेवते. एकांतातही राहतात दोघं. सालीबरोबरही राहतो सुधीर. मोठे मन आहे सुनंदाचे. अनुबेटा, मध्ये जा. राशील का काकाबरोबर? बिघडशील. अनु, आई सांगू का तुला? बाबा काही वाईट नाहीयेत माझे. एकदा तुझा राग आला म्हणाले मावशीला की मी कसं सहन करतो आहे मलाच माहीत. मावशी म्हणाली पळून गेला असता दुसरा असता तर. बाबा म्हणाले बरं झालं, माझ्या मनातलं तूच बोलली. पळून जाऊ आपण. किती वाईट आहे ना मावशी? रजनी पाटील, मावशी वाईट आहे. मावशी नाही, तुझा बाप वाईट आहे. सुनील पाटील, सुधीर आणि अनु, नको आग लावा. काय बिघडवलं आहे मी तुमचं? सुधीर परमार, जाऊ द्या वहिनी, तुमच्यासारखे सुंदर बायको असताना असा करतो? मूर्ख आहे, सोडा. सुनील पाटील, सोडा काय म्हणतो? चाल म्हण येईल. कशी हसते नवरेसमोर, सुंदर काय आणि काय काय. आणि आता रजनीही काही बोलत नाही, हसते आहे. रजनी पाटील, हसू नाही तर कारडू. चला भाऊजी, मला घेऊन. पण त्याच्या आधी सुनंदाला घराच्या बाहेर काढा. मला मोठा लागतो वाडा.